सकाळची ना बटाट्याची चटणी शिल्लक होती आणि आता ती ना संपणारही नव्हती. मग म्हटलं की ही जर अशीच ठेवली ना तर ही अशीच वेस्ट जाईल. त्यामुळे ना मी याचे वडे करायचे ठरवले. म्हटलं पाव आणले ना तर ते संपून तरी जातील. त्यामुळे ना मी चटणीचे मस्त असे वडे तयार करून घेतले आणि हे तळण्यासाठी ना त्याच पातेल्यामध्ये ना बेसन पीठ टाकलं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, थोडंसं मीठ टाकलं, सोडा टाकला आणि ओवाही टाकला. ओवा छान असा हातावर थोडासा चोळून टाकला, त्यामुळे ना तो पोटाला बाधत नाही म्हणजे तळलेले पदार्थ. त्यामुळे थोडासा ओवा टाकला, थोडीशी जिरेही टाकून घेतले, हळद टाकून हे सर्व पाणी टाकून मिक्स करून घेतलं. हे आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि पातळही करायचं नाही आहे. आणि बटाटे वडे म्हटल्यानंतर मिरची तर येणारच ना. मग नाही का छान अशी मिरची कापून घेतली. काही मिरच्या मी अशाच तेलामध्ये तळून घेतल्या आणि काही मिरच्या मला बेसन पिठामध्येही तळायच्या होत्या. मग म्हटलं की मिरचीचे भजे होऊन जातील त्यामुळे. आणि मस्त असे वडे ना तेलामध्ये तळून घेतले. हे टेस्टला आहे ना खरंच खूपच सुंदर झाले होते. आणि चटणी ही संपणार होती, वेस्ट जाणार नव्हती, त्याचाही वेगळाच आनंद होता आणि काहीतरी वेगळंही खायला भेटलं. त्यामुळे मस्त असे वडे तयार करून घेतले, मिरच्याही तळून घेतल्या आणि छान असं एन्जॉय केलं. तुम्ही हे असंच करता का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून विथ मी. बाय बाय.